आज आपण हे झाड इथून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणार आहे न तोडता. त्यासाठी आपल्याला एक फावडं लागणार आहे आणि त्यानंतर एक टिकाव लागणार आहे. ह्याच्या साहाय्याने आपण खड्डा खणणार आणि खड्डा केले की इथून ह्याला आपण एका पोत्याच्या ह्याला गुंडाळणार. जे सुतळीचं पोतं आहे त्याला असं गुंडाळणार त्याच्यामुळं आणि तिकडे खड्डा करून त्याच्यामध्ये आपण हे स्थलांतर करणार आहे. चला आता आपण खड्डा खंदूया. सुरुवात केलेली पोळ्यापासून असं खड्डा खंदायचा. खालच्या दिशेला खणलं तर त्याची मुलं वरती येतात. माती एका साईडला होती. या पद्धतीने बरोबर न तोडता न जीव घेता आपण दुसरीकडे आपण झाडं लावू शकतो. टाक का तिथून कारण की जेव्हा एकदम मोकळं झालं खड्डा मोठा झाला की ते बरोबर झाड आपण वरच्या साह्याने हलक्या हाताने उचलून घेऊ शकतो. त्याच्या मुळांचे मुळं पण तोडायचे नाही. हलक्या हाताने खंदायचं. तसं कोणता हा ब्रेकेज या तुटू नये म्हणून आपण त्याचा प्रयत्न करायचा. मेन म्हणजे यांच्या फांद्या व्यवस्थित असेल तर झाड नीट येणार. त्यानंतर झाड नीट असेल तर हे पानं प्रकाशाच्या साह्याने ह्यांचं जेवण बनवणार. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मुळापासून झाड वरच्या दिशेला उचलायचं. थोडंसं लूज करू अध्यात्मध्ये. चारी साईडने मोकळ केलेलं आहे. असं व्यवस्थित हे केलेलं आहे आपण. तुम्ही बघा जवळून बघा कुठं ब्रेक नाही झालेलं आहे काय नाही. सगळ्या फांद्या आपल्या हाई तशा मुळ्या बरोबर हाई तसंच आहे. कुठं तुटलेले नाही आहेत. आता आपण ह्याला काय करणार आहे आपण ह्याला पोतं लपटणार आणि नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी खत टाकून व्यवस्थित शेण खत वगैरे टाकून आता आपण तिथं लावणार या झाडाला. ठीक आहे बघा. म्यूट करतो. मिरचीचं रोप आहे ते आम्ही मुळापासून काढलेले. एक पण ह्याचं काही नुकसान झालेलं नाही. हाही तसं आम्ही त्या छोट्याशा प्लॅन्टमध्ये आम्ही हे करणार आहे वृक्षारोपण करणार आहे. आम्ही बांधलेलं आहे ना तर रशींनी पूर्ण हे आड्या करलेलं आहे. त्यामुळे आता बाहेर निघालं ते. आता हे आपलं बाहेर निघणार आहे. आता हे आपण मुळासकट काढलेलं आहे. झाड आपण काढायला लागलो.
आणि आपण हळूहळू हळूहळू मुळापाशी खड्डा खांदायचा. लय 6 इंचच्या खाली 7 ते 8 इंच खाली मुळे असतात त्याच्यात, त्यामुळे काही छोटं झाड आहे लगेच निघत. कुठं अडकलं का माहिती. निघणार आहे आता 5 मिनिटात निघणार. खाली गेले. बापरे बाप, एवढे मुळ आहे दिसते का. ह्याचं एवढी सगळं एकच मूळ आहे, एकदम पातळ शेपटीवरी मूळ ह्याचं मुळ असतात. पण ते की एकच मूळ एवढं खाली गेले ना, त्या कसं आपल्याला काढायला किती त्रास व्हायला लागलाय. पण आता ती आले जवळ आलेले. हा, हे असं तऱ्हेचे मूळ असतं. आपल्याला इथपर्यंत एकदम काही नाही वाटलं, पण एवढंच मूळ काढण्यासाठी किती त्रास झाला. पण आता हे आपले लिंबाचं झाड आहे. आता आपण दुसऱ्या ठिकाणी ही झाड लावणार आहे. हे आता आपण दुसऱ्या ठिकाणी हे लिंबाचं झाड लावणार आहे व्यवस्थित. ह्याला आपण मारणार नाही, व्यवस्थित तोडणार नाही, काय नाही. हाही तसं हे आपले झाड राहणार आहे. ठीक आहे. हे आता आपलं हे गुलाबाचं झाड आहे. गुलाबाचं झाड नाही ना म्हणता एवढं मोठं झालेलं आहे. आपण मी ह्याला मुळासकट काढलेलं पुन्हा एकदा. हे आपलं कितवं झाड आहे, 4थं झाड आहे. 4थं झाड मुळासकट काढलेलं. पण ह्याच्यामध्ये कसं असतं, जसं माणूस घाबरतो तसं झाडं पण घाबरतात. ते घाबरल्यामुळे त्याला हे तुम्हाला हे दिसतंय का, हे असं एक गाठ आली आणि हा पाठ दिसतोय का तुम्हाला. तो घाबरल्यामुळे त्यांनी काय केलं, इथूनच त्यांचं ते एक गाठ हे असं हे निर्माण झालेलं आहे एवढं गट्टू. तर हे घाबरण्याचं लक्षण असतं झाडामध्ये. पण त्यानंतर झाड किती छान वाढलेले. आता आपण इथून दुसऱ्या ठिकाणी आपण झाड लावणार आहे. कारण इथं थोडंसंही गजबज एरियाने वाटत होतं. तर चांगला मोकळ्या ठिकाणी उन्हामध्ये, शेड खाली नाही, उन्हामध्ये एकदम मस्त मग आपण झाड हे करणार आहे, तिथं लावणार आहे दुसऱ्या आपल्या ठिकाणी प्लॉटमध्ये. असं हे आपण काढलेलं आहे एकदम पूर्ण, एकदम एक सगळे मुळे कुठं डॅमेज झालेले नाही, कुठं ब्रेकेज काहीच झालेलं नाही. व्यवस्थित आपण छान पद्धतीने काढलेलं आहे. आता हिथलीच माती घेणार. ही कसं ह्या मातीमध्ये ती कम्फर्टेबल होतं म्हणून हिथलीच मातीत एका पिशवीमध्ये गोळा करणार, ते खड्ड्या खणणार आणि त्या ठिकाणी टाकून ही माती आणि नंतर वरची माती थोडीफार टाकणार. म्हणजे कसं आहे, बरोबर त्यांना ही माती रे दररोजच्या जीवनामध्ये त्यांना हीच मातीचा हे सहारा असतो ना, बरोबर. हे कसं हे मातीने त्यांना अनुकूलन असतं या मातीशी, त्यामुळं ते लवकर वाढायला झपाटीने वाढेल ते, असा विषय. ठीक आहे, बस बघा. आपण दुसरीकडे घेऊन चालतो झाड लावायला. इथून चालू आहे. पुढच्या आपल्या दुसऱ्या ठिकाणी घर आहे आपलं, त्या ठिकाणी हे झाडं लावायला लागलं. त्यामुळं ते व्यवस्थित असं प्लॅन केलेलं आहे. दुसरं प्लॅस्टिक आपण लावलेलं आहे, ते मुलं खराब नाही व्हावं आणि सूर्य पण नाही आहे. आपण पोचलेले आपल्या घराच्या ठिकाणी. हे आपण ते लिंबाचं एक झाड लावले, तिथं खड्डा खणलेला आहे. आता इकडं 2x2चा खड्डा खणणार आहे
आणि पूर्ण अखंड झाड इथं लावणार आहे. खड्ड्यात आपण 2x2चा खड्डा खणलेला आहे, कारण की त्याची आपण अशा प्रकारे 7 झाडं आपण दुसऱ्या जागेवरती आपण स्थलांतर केलेले आहे. पण ते करण्या अगोदर आपण व्यवस्थित ह्या पद्धतीने खाली शेणखत टाकून परत खत वगैरे टाकून ह्या प्रकारे आपण खड्डा घेऊन झाडाला परत जीवित केलेलं आहे ना. त्या तोडून आपण फेकून टाकलं असं नाही केलं की जेणेकरून आपल्याला या झाडाचा जीव वाचवता येईल, तसं आपण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवलेला आहे. आणि आता हे बघा, हे आता थोडे दिवस आहे ना, हे थोडं सुकल्यावर होणार, एक 5-6 दिवसांनी परत हे फुलणार आहे. आणि आपण तिकडून हे केल्या दुसऱ्या जागेवरती आपण आणल्यानंतर हे झाडं व्यवस्थित वाढायला लागलेले आहे. असं नाही की एकदम सुकूनच गेलेले. प्रत्येक झाडं आता तुम्हाला मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली अशी 7 झाडं लावलेली आपण या कोपऱ्यांना. तर व्यवस्थित आता ह्या आणखीन एक 5 ते 10 दिवस आपल्याला व्यवस्थित ह्याच्यावरती लक्ष द्यायला लागणार आहे. युनिट वेळेवरती पाणी द्यायला लागणार आहे. त्यानंतर मग ते झाडं ते थोडेसे सुकलेले असतात, नंतर ते फुलणार आहे, नवीन त्याची ग्रोथ चालू होणार आहे. वगैरे बनवतच असतात, ऊन जेवढं असेल तेवढं त्यांची ग्रोथ वाढणार आहे. त्यामुळं काही चिंता नाही आहे, काही ते वाढतच राहणार आहे आता.